आल्याला स्किट झालं असतं. ओके. नमस्कार नमस्कार नमस्कार. शेवटी तुम्हाला राहवलंच नाही ना. आला तोंड वर करून माझा अपमान करायला. असो. नमस्कार. मी या राज्यातला सर्वोत्कृष्ट युद्ध निपुण कुशल धनुर्धारी भालम फेकम. सर कळलं ना. लय मोठी पदवी आहे माझी. आता मी या राज्यातल्या राजपुत्राला, होय मी राजगुरू गौरवपंत मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा नाना. कॅरेक्टर कुठलंही असू द्या, आपली ही ओळख महत्वाची आहे. मी या राज्यातल्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हसू नका. मी खरंच शिक्षण देण्यासाठी आलोय. अरे मी स्वतः खूप शिकलोय. ठीक आहे. आता महाराणी आली की तुमचा विश्वास बसेल. बादब बा मुलायजा होशियार. गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये मोठा सीन केलेली, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग असणारी, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त नाव कमावलेली आमच्या राज्याची महाराणी महाराणी वनिता कबीर सिंग. खांडेकर, आता हे मला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. आणि ही कुठली ललकारी आहे? गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग बोलणारी. अरे हा कुठला क्रायटेरिया महाराणीचा? फक्त माझा अपमान करायचा आहे म्हणून ही ललकारी. बस खामोश. महापुरांचा विजय असो. महाराणींचा विजय असो. खामोश. नाही तर संजू मध्ये हळू झाडा मागून आलेली मान छाटून टाकेन. क्षमा असावी मिठागर. महाराणी क्षमा असावी. या असं नसतं. व्हा त्याचा इन्शुरन्स काढलाय. आपण इन्शुरन्स काढलाय. आम्ही तुमच्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हा रोल ज्या लेखकाने लिहिलाय त्याला आधी हत्तीच्या पायाखाली आणा. खांडेकर येईच्या पायाखाली. खामोश. शे गोल्डन चान्स गेला. मी खरं सांगतोय, मी तुमच्या युवराजांना युद्ध शिक्षण देण्यासाठी इथे आलोय. कुठे आहेत आपले राजकुमार? बोलवा त्यांना. राजकुमार या. हा राजकुमार आहे. हो. आणि आता आपत्कालीन नट आहे. कमी तिथे आम्ही ह्या तत्वावर इथे काम करतोय. अडीच ओळ अभिनय क्षमता असणारा, तरी भल्या भल्यांची ठासणारा राजकुमार. आम्ही तुम्हाला इथे युद्ध शिक्षण देण्यासाठी आलोय. राजकुमार, हे मोरेपंत हे तुम्हाला सगळं काही शिकवणार आहेत. यांना सगळं काही येतं. आई साहेब, यांना सगळे येतं? हो. मला जे येतं ते सगळे येतं ना. हो. मी जे करून दाखवेन ते करून दाखवाल का? काय? मी जे करून दाखवेन ना ते करून दाखवायला लागेल. बाबा वाजव. दाखवा करून. यांना सांगा महा एपिसोड. सॉरी महाराणी. आम्ही जर आमचं फिल्टर पाडा नृत्य सादर केलं तर हे स्किट कुठच्या कुठे निघून जाईल. नाही 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 मोरेपंत, असं नका करू. मोरेपंत एक लक्षात ठेवा, आमच्या युवराजांना सगळ्या युद्ध प्रकारात पारंगत करा. हो. त्यांना घोडस्वारी तलवारबाजी पासून चक्रव्यूह कसं भेदायचं सगळं शिकवा. जशी आपली आज्ञा महापालिका. महाराणी जशी आपली आज्ञा. राजकुमार, आपल्या गोट्या खेळून झाल्या असेल तर आपण जरा बोलूया का? ठीक आहे. आता आम्ही तुम्हाला तलवारबाजी शिकवणार आहोत. तुम्हाला तलवारबाजी येते का? कानपट फोडेन ना, कानपट फोडेन. स्वतःला आम्हाला बी मला बोलून रिस्पेक्ट दिला ना, कानपट फोडेन. एकेरी बोल मोठा.
याला काय अर्थ आहे यार? मी स्वतःला सुद्धा रिस्पेक्ट देऊ शकत नाही. ठीक आहे, मला सांगा तुम्ही तलवार कशी पकडाल? सोपं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तलवार बॅट म्हणून पकडणार, मग मी बॉल म्हणून ढाल टाकू काय? खामोश. या पॉवर प्लेचं काय करायचं? राजकुमार, असं नाहीये. जर का कोणी तुमच्यावर चालून आला त्याने तुमच्यावरती तलवार उचलली तर? खबरदार. माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर? क्षमा असावी मिठी नदी, क्षमा असावी महाराणी. मी त्यांच्यावर हल्ला करत नव्हतो, त्यांना मी सांगत होतो तलवार न उचलता शिकवा त्यांना. तलवार न उचलता कसं काय शिकवणार? अभिनय न येता 2 सीझन केलेत ना. त्यात आमची काय चूक आहे? तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही तलवारबाजी सोडा आणि चक्रव्यूह कसं भेदायचं ते शिकवा. हो, आधी ह्यांना तलवारबाजी तर नीट कळू द्या ना, ते बेसिक आहे, मग मी शिकवणार. जेवढं सांगितलं तेवढं करा. एक सिनेमा एवढा ऍटिट्यूड देऊन मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, मी सांगतो त्यांना. हे बघा युवराज, तुम्ही असे मैदानात आहात, युद्धाच्या मैदानात. तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. अयो पळा. राजकुमार, इकडे या ना, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. या, तुम्ही असं युद्ध मैदानात आहात, तुम्हाला चारही बाजूने शत्रूने घेरलेला आहे, तुम्ही एकटेच आहात आणि हळूच तुम्हाला छोटीशी फट दिसते. तुम्ही मला सांगा तिकडे तुम्ही चक्रव्यूह कसं भेदाल ते? हे सोपं आहे. मी ना असा भुंग्याचा आवाज करे, मग लोकांना वाटेल आईला भुंगाला भुंगाला सैराव वेळा पळायला लागतील सगळे आणि मग मला फट मिळेल आणि मी पळून येईन. वा 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 वा. वा वा, मस्त होत. वा, सुपर. परत नीट लक्ष द्या, माझं ऐका. तुम्ही युद्ध मैदानात आहात, तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे, तुम्ही मध्ये आहात, तुम्हाला छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही कसं भेदाल? हे परत सोपं आहे. आईसाहेब हे पकडा, सोपं आहे. इची की ये भाई चलना, थोड़ी जगह है ना, 34 सीट है यार, किधर? अरे भाई यार चलना. ये अरे यार लगता है ना किधर जा रहे हैं? अरे भाई चलना, ये थोड़ा जगह दे. असं येईन मी बाहेर. वा 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 माता, वा मस्त. मी पुन्हा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला शेवटचा चान्स देतोय. मला सांगा की तुम्ही असे युद्धात चारी बाजून तुम्हाला शत्रूने घेरलंय, तुम्ही एकटेच आहात, छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे, तुम्ही काय कराल? तुम्ही एकटेच आहात, एकटे. मोरेपंत, मला कळत नाही की राजकुमार एकटे का असतील? युद्ध आहे ते, युद्धात काही होऊ शकतं. शत्रू त्यांच्या मागे लागू शकतात, ते एकटे पडू शकतात. ते एकटेच का जातील? का जाणार नाही? अरे युद्ध आहे ते. नाही, पण ते एकटे नाही जात, ते घाबरे आहेत. घाबरे आहेत? हो, रात्री सू लागली तरी ते मला घेऊन जातात. मी अशी दरवाजा बाहेर उभी असते आणि ते आतून आवाज काढतात. आई हा ग, आई ग, ओ ग, आहेस ना? हो. हा. आणि मध्ये मध्ये भुंग्याचा आवाज पण काढतात. आई तो भुंग्याचा आवाज नसतो तो. वास राजकुमार, वास. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, एकटे पाडू नका. राजकुमार, राजकुमार, ओ वा, मस्त. त्यांना प्रोत्साहन कसं देऊ? कसं प्रोत्साहन देऊ त्यांना, तुम्ही सांगा मला. ठीक आहे, तुम्ही तलवारबाजी आणि चक्रव्यूह तुमच्या दोघांच्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. आता मी तुम्हाला शिकवणार आहे गनिमी कावा. होय, संकट समय शत्रूवर कसा हमला करायचा हे तुम्हाला मी शिकवणार आहे. वा वा वा. त्यासाठी आपल्याला एक दगड लागेल. दगड? हा, मी काय बोलतो ऐका ना माझं. तुम्ही जरा वेळ खाली आल का? का? मला तुम्हाला दगड म्हणून बसवायचं आहे. मी? हो. मला जमेल? तुम्हाला तेवढंच जमेल. तुम्ही माइलस्टोन आहात. हो, आपल्या स्टेजवर फक्त 2च स्टोन आर्टिस्ट आहे, एक तुम्ही आणि दुसरा. असो, या बसा. मी बसू? बसा बसा. जा बाळा, जरा पाय मोकळे करून ये, जा. काही म्हणालात का तुम्ही? नाही, त्याने मला विचारलं मी काय करू. हो, बसा बसा. असं समजा की तुम्ही आहात, तुम्ही मी आहे.
मीच आहे. आणि मला एक सांग, जर समजायचं असेलच तर मी काहीतरी वेगळं समजेन ना. मी गौरव मोरे का समजू स्वतःला? हं? ए! ए! जा राजकुमार तिकडे जा. ठीक आहे, आता मी ह्या दगडाच्या मागे लपतो. ठीक आहे, तुम्ही तिकडे असं एकदम दगड या. येऊ? हा, तुम्ही मर्दासारखे आहे. टेडिंग टेडिंग टक टक असं नका खाली करू. जा ना. मी माझा येईन. अरे पण तलवार आहे ना हातात, या ना. असं टेडिंग टेडिंग असं काय येऊ ना मग. येतो. ओके, येऊ? या. दगड मारेन, दगड मारेन. तुला माहित नाही मी कोण आहे? माझी ओळख माहित नाही तुला? आई पण माझ्या नादा लागू नको. हे वा बघा. वा 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 राजकुमार, वा वा वा, जिंकलात तुम्ही, जिंकलात. अरे पान टपरीवरचा मावा किती वावा करताय. हे दगड खाली ठेव, दगड खाली ठेव. अरे यार, युद्धामध्ये दगड उचलत नसतं, तलवार असते ना. मग ए तू गप. माणूस मेल्याशी मतलब. मी दगडाला मारेन ना तर हियाने मारेन. वा वा राजकुमार, स्वतःची युद्धनीती स्वतःच शिकले आहेत. वा वा वा. ते हा. मला युद्धात यायला लागलंय. हो? आता मला ना घोडेस्वारी शिकायची. हो नक्कीच. ना काय घोडेस्वारी शिकवा. मी हो? कसं शिकवणार घोडेस्वारी त्यांना? का तुम्ही घोडा व्हा? मी हे बघा महाराणी, हे अति होते. मी अजिबात घोडा होणार नाहीये. राजगुरू हो ना, चल ना. अरे ऐक ना राजकुमार, अरे राजकुमार ऐक ना. अयो ऐक ना. भारी आहे. चल. ए चाल ना, राऊंड हा, मारायचं हा, आहे. ऐक. ये, काय करतोय? काय नाही, माझे केस माझा अभिनय बघायला पुढे आलेत म्हणून मागे करतोय. चल, हा. फिर. हा. वा 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 वा. हा. आई 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 मला घोडेस्वारी पण जमले. हो? आता आपण एक काम करूया आई साहेब, आपण डबल सीट जाऊया. या डबल सीट. अरे येण्यापेठ झाला का तू डबल सीट? अरे तुम्हाला युद्धनीती शिकवण्यापेक्षा ना मी खांडेकरचा सारथी म्हणून आयुष्यभर राहीन. कळलं काय? ए, 2 मिनिटं. काय 2 मिनिटं? एकदा डबल सीट घे ना आईला. पिक्चर कोणी बोललं त्याला बघतो मला. राजकुमार, अरे थांब ना. ए. मोरेपंत ऐका. Thanks bro. Hello everyone. I am Gaurav More from Powai Filter Pada. Ta-na-na-na-na-na. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या कानावर असं आलंय की खांडेकरला या शो मधून काढून टाकलाय. ए हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, असं काहीच नाहीये. मग तो शूटिंगला गेलाय बर्मिंगहमला. कुठे गेलाय? बर्मिंगहम. बुलढाण्याला गेला असेल. सांगतोय बर्मिंगहॅम. त्याला कोण घेणार आहे तिकडच्या फिल्म मध्ये? त्याचा अभिनय बघण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 75 वर्षांपूर्वीच इंग्रज देश सोडून निघून गेले. असो यार, त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे टॉम क्रूजने समीर चौगुलेबद्दल बोलण्यासारखं आहे. गौऱ्या. वा, वा, वा. अच्छा, येस टॉम क्रूज. येस. टॉम क्रूज. हा, एका तरी फिल्मचं नाव सांग बरं त्याच्या. टॉम लक्ष्मी कुंकू लावते. टॉम तेरी गंगा मेली. टॉम रतन धन पायो. सगळंच चुकलंय तुझं आयुष्यात, सगळंच चुकलंय. बरं ठीक आहे, जर मराठी असेल तर सिनेमा टॉमपास. आणि अगदीच इच्छा असेल तर टॉमपास 2. बरं, खूप झाला टॉमपास. बरं, आता माझ्याकडे अपमान करून घ्यायला अजिबात वेळ नाहीये, कारण मी माझ्या सासूरवाडीला आलोय कोकणात. लग्नानंतरची आमची पहिलीच दिवाळी आहे आणि मी असं ऐकलं की कोकणात जावयाला खूप मान असतो. त्याला असं देव मानतात, घरात बोलवतात, ओवाळतात, त्याला मान म्हणून महागडे गिफ्ट देतात. त्यात माझी बायको रंजना. रंजना एक बोलती एक आहे, मग काय विचारायलाच नको. बाबा, ओ बाबा. कोण कोण आले? ओ बाबा, या या या. कोण आले? अरे बाबा, अरे बाबा आले. अरे
कोण आलंय बाबा हा. ओळखा कोण आले? ओळखायचंय बघू. अरे वा काय? अगं ऐकलंस का आपली म्हैस गाभण होती ना तिला रेडकू झालंय बहुतेक. काय बोलता हो? आम्हा. मी काय रेडको आहे का? मी तुमचा जावई गौरव मोरे. अरे देवा सॉरी माफ करा ते काय दृष्टी पार निघून गेली त्यामुळे दिसत नाही हो. अगं ऐकलंस का जावई बापू आले जावई बापू. कोण आले? आणि घे बांगडी गाडीगार उसाचा रस. कोण आले असं विचारलं मी. अगं जावई बापू त्याचं काय आहे वय झाल्यामुळे तिला ऐकू येत नाही हो आणि मला कमी दिसतं. हे अगं जावई बापू आलेत ना पाणी घेऊन ये पाणी. पाणी पाणी लावणी करते जरा थांबा. कशी वाटली? किती मुद्दाम कराल रे? किती मुद्दाम कराल? पाणीचा लावणी कसं ऐकू येईल? मस्करी केली हो. अच्छा मस्करी केली. स्वागताचं सामान रेडी आहे ना? म्हणजे काय ओ ऐका ना बाबा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात कुठं माझं स्वागत करताय पूजा करताय नका करू. नाही हात वर करा. आहात का? नाही काखेत हे ठेवायचंय. कशाला? अहो आमच्याकडे दिवाळी सणाला पहिल्यांदा जावई बापू आल्यानंतर त्याच्या काखेत सुतळी बॉम्ब फोडण्याची पद्धत. अरे येडा बेड झाला का तू? तू येत आहे टोटो बॉम्ब बॉम्ब पागला का? नाही ते घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको. घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको आणि माझ्या काखेचं नुकसान होईल त्याचं काय? आता जाळपोळ नको. आता जाळपोळ नको. अहो, काही होत नाही हो जावई बापू तुम्हाला सांगतो पुढच्या दिवाळीपर्यंत ठणठणीत होते काख. या इकडे. नाही या म्हणजे या. अरे आगोरी पद्धत आहे ही. आगोरी पद्धत आहे नको. जावई बापू मस्करी केली हो. अशी कुठं पद्धत असते का? हो ना. बसा इथं. मला वाटतं इथं नको. जावई बापू ना याच्यावर बसवा. ए बाबा त्याच्यावर बसून म्हणजे पाटावर हा पाटावर 3 लाडू चाटावर. जावई आमचा पाटावर. येऊन येणार कोण अरे याच्याशिवाय आहेच कोण? विश्वास आमचा ह्याच्यावर. अरे शिक्का मारा. पाटावर. अरे म्हाताऱ्यांनो वाक्य पूर्ण करा ना मग. पाटावर. ते मेले चालले शब्द लक्षात राहत नाहीत ना हल्ली. पाटावर जावई बापूंना बसायला पाटाना. पाठ गादीवर. पाठ ठेवलाय गादीवर जावई आमचा. पाटावर बसतो मी. हे काय बसतो? एक मिनिट अगं हे रांगोळी काढणं पाटाभोवती. रांगोळी डांबर गोळी ते कुठं घालू? ओ इकडे इकडे तुम्ही शांत बसा. डांबर गोळी त्यापेक्षा रांगोळीच बरी. पण ऐका ना आई कशाला रांगोळी जाऊ दे ना. कशाला रांगोळी? रांगोळी काढते. असं कसं आमचे कशी वाटली रांगोळी? तुम्ही रांगोळी वाटली की समाजसेविका म्हणून गोरगरिबात वाटली? फक्त एवढाच हात हलतोय म्हातारीचा. नाही बॉडी लँग्वेज. तो का हलतोय हात का हलतोय आनंदाने हलतोय. आमचा एकुलता एक जावई आलाय आज त्याचा पहिला दिवाळी सण आहे. बसा तुम्ही बसा. चल पटकन जावई बापूंना ओवाळूया. चला बरं झालं. आरती कोयरी ताटावर. जावई आमचं पाठावर बसतो ना मी. प्रत्येक वेळी बोलत पाहिजे का? कुठे बसताय? जावई बापू. आई हे फिरवा. तुम्ही नका फिरू. हे म्हणजे
हळूहळू ऐका जमत 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 नसेल तर राहू द्या जमत नसेल तर राहू द्या जमत नसेल नाही नाही जमत नाही कसं आमचा एकुलता एक जावई आहे त्याचा आज पहिलं दिवाळ सण आहे शपथ मला मारून हो या मी दिन दिन दिवाळी सासरा जावयाला ओवाळी अरे सासरा आलाय घाटावर जावई आमच्या आमच्या यांनी त्यांची एक जागा तुमच्या नावावर केली आहे. काय तुम्ही तुमची स्वतः जागा माझ्या नावावर केली मग तुम्ही एकुलते एक जावई आमचे आज तुमचा पहिला दिवाळी सण आहे ना ती कागदपत्र हे घ्या सही करा बाबा आपण नाही बाबा म्हणजे वाजवेन सही करा अहो 3 पिढ्यांची जागा आहे ती आमची पिढ्यांनी जपलेली जागा आहे ती आमची 7 बऱ्याचे उतारे करताना डोळे भरले होते अक्षरशः पाणावले होते पण आता मला काही मुलगा नाही म्हटल्यावर मी कुणाला देणार ना ती जागा म्हणून तुम्ही माझ्या मुलासारखे म्हणून तुम्हाला दिली जागा. बोलत काय बसलाय जागा दाखवा त्यांना पटकन. हो चला पेन द्या पेन द्या. पेन घ्या तुम्ही पेन घ्या कशी वाटली जागा आहे ना बघ त्यांना आवडलेली दिसते आपण पुन्हा करून दाखवू नीट लक्ष द्या जावई बापू आणि तू टायमिंग ठेव जागा अशी वाजली पाहिजे पेन द्या पेन द्या. पेन घ्या तुम्ही पेन घ्या जपा ही जागा 3 पिढ्यांनी जपली आमच्या ही तुमची जागा आहे त्यासाठी माझ्याकडून सही करून घेतलीत हो ना ह्या जागेसाठी हो अहो सही करून घेतली म्हणजे वकील सुद्धा भरला होता म्हणजे त्याचे डोळे अगदी पाणावले होते सही करताना 7 बऱ्यांच्या कागदपत्रांवर बघा त्याची सही सुद्धा पुसट झाली आहे ठोकलाय तो आता चुकलाय ही जागा Gaurav More from Power Filter Pada. And I'm a Datta More, the great production wala. काय यार एवढंच काय ते स्वतःच आहे रे माझ्याकडे त्याच्यावरच करिअर चाललंय ते तर ढापू नको ना यार सॉरी गौरी यार मला जाम भारी वाटायला लागलं यार ना असं वाटतं आता कधी बाई येईल आणि मी कधी लावणी बघतोय रिलॅक्स जेवण बघितल्यावर खांडेकर जसं वागतं तसं वागू नकोस कधी बाई बघितली नाहीस का आपण समीर चौगुले म्हणायचं मनात तेच असेल पण चेहऱ्यावर नाही दाखवायचं येडा म्हणून पेढा खायचा लोकांना वाटलं पाहिजे ओ वाटा जेंटलमॅन या काय केलं परत कर तू ज्यांना चिडवतोय ना ते कोणाचे तरी गुरु असू शकतात पण आता त्यांना काय माहित गुरु किती पोचलेला आहे ते बरोबर ना पण हे आपल्याला शोभत नाही रे आपल्याला शोभत नाही असं करू नको वी आर जेंटलमॅन ब्रो जेंटलमॅन गौऱ्या यार हे एवढं सगळं तुला कसं माहिती रे अरे आपण रेग्युलर होतो ना इकडे बाई एकदम जवळून ओळखते आपल्याला अरे आपल्याकडे आम्हा पैसा आहे कुठेतरी उधळला पाहिजे ना अरे पण तुझा चेक मीच काढतो रे आता येताना रिक्षाचे त्याच्यापेक्षा जास्त झाले दत्तू ऐक ना तुला काय वाटलं मी फक्त हास्य जत्रावरच कमवतो काय अरे हास्य जत्रा इज लाईक अ बडीशेप फॉर मी इट इज नॉट माय ब्रेड बाठा ओके अरे पण तू 20 दिवस इथेच पडीक असतोस बडीशेप साठी मग ते ब्रेड बटर कधी कमवतो दत्तू ऐक ना दत्तू अरे आपले बरेच उद्योग आहेत रे आपण सुपरा मारतो बरेच पैसे कमवतो खूप शानो शौकत मध्ये राहतो रे आपण तुम्हा हास्य जत्रावाल्यांना काय करणार यार शानो शौकत मध्ये राहणं म्हणजे काय असतं ते तुम्ही
आयुष्यभर नुसतं आम्हा बॉलिवूड करांवर जळा. असो असो ठीक आहे. तुला माहिती आहे ना, अरे बाई आहे ना, बाई अशी आपल्या बोटांवर नाचते रे. काय बाई कशी आहेस? काय रे झिपऱ्या, तू इथं काय करतोय? तुमची आठवण आली, आलो तुमच्याकडं. असं? हा. आणि मला कोण आहे तुमच्या सोबत? कोण मालक? हेच खट्याळ मिश्किल बस का? रुबाबदार. हे बघे, एवढा बदला नाही घ्यायचा. आपण की नाही बोलतात सोड ना, एवढं काय. हे राहू दे, हे मालक कोण आहे? एक मिनिट, अरे हा मालक नाहीये. अरे हा माझ्या सोबत आलाय. हा आमच्याकडे प्रोडक्शनला माझ्या सोबत आलाय, त्याला जरा बघायचं होतं म्हणून. हा. नमस्कार बाई. नमस्कार तुम्ही नाही करायचं, नमस्कार आम्ही करायचं ना. मालक नाव काय म्हणलात? दत्तू. काय झालं? एवढं? दत्तू मोरे. काय झालं? काय झालं? बाईक काय झालं? दत्तू. माणसाचं नाव ना असं दणकट पाहिजे. दत्तू. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, मला सांगा, दत्तू नावात असं काय दणकट आहे? दत्तू काय दणकट आहे? दत्तू आहे तो. हा काय दणकट आहे याच्यामध्ये? हा दणकटपणा नाही, हा हलकटपणा आहे. मालक मी आहे, मी. ह्याला मी माझ्या सोबत आणलाय. आज याचा नाही याचा असा अख्खा खर्च मी करणार आहे. मी हे घ्या. ठेवा. ठेव. ठेवतो. दत्तू मी मागितलं नाही नाही. आधी मी अदाकारी दाखवणार, मग बिदागी द्यायची. बरं बरं. फुकटची दीड दमडी पण घेत नाही मी, सांगून ठेवते. हा हा हा. आणि इथं पैसा असं उधळायचं नाही तर नाही. हातावर द्यायचं. काला दाखवते मी, कोटा नाही यो. हा ठीक आहे. आला तोंड वर करून छेपऱ्या. दत्तू 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 इकडे ना. हसायचं ना दत्तू, आमची जुनी फ्रेंडशिप आहे. जरा ना आज बाईंचा मूड जरा वेगळा दिसतोय. हा बाई, हा तुम्ही करा सुरू. बसा बसा. हा तुम्ही सुरू करा. दत्तू, खाली. माझी बैठक, माझे नियम. मी बोलणार तेव्हा डान्स. बरं तुम्ही सांगा तेव्हा डान्स. हा मालक तुम्ही खाली कशाला बसलात? अरे बसू द्या ना याला. वर बस. असं नाही ना मालक, रुबाबदार एकदम. बाजूला सर. मी बाजू बसलो ना, बसलो. एकदम रुबाबदार. हा. करायची का सुरुवात? होऊन जाऊ दे. कशी मी राखू तुमची महरजी, तुम्ही बसा भाऊजी, तुम्ही बसा भाऊजी, तुम्ही बसा भाऊजी. थांबा इकडे थांबा. तू जरा मागे ना बाळा. पैसे मी देणार आहे ना. तुम्ही ह्याच्याकडे बघून का नाचताय? माझ्याकडे बघून नाचा. खरं तर ना हा माझ्या सोबत आलाय. तुझ्या सोबतच्यांचीच करिअर व्हायला लागले, तू इथंच आहेस. होय बाई, पर्सनल बोलायचं नाही. मी तुम्हाला पैसे देतो ना, माझ्यासाठी गा ना, तुम्ही नाचा ना माझ्यासाठी. दत्तू बाळा जा, दरवाजात जा. जा पटकन जा, चप्पल चप्पल घाल. हा माझ्यासाठी नाचा बरं काय. ठीक आहे, नाचते नाचते. हा दत्तू. तुम्हावर केली मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. तुम्हावर केली मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. जरा 2 मिनिटं बस आहे. दत्तू इकडे रे, इकडे ना. बाई मी तुम्हाला काय सांगितलं होतं? माझ्याकडे बघून तुम्ही नाचायचं आहे. तुम्ही याच्याकडेच बघताय सारखं सारखं. ह्याच्यात काय आहे? कोण आहे रे तू? कोण आहे ह्याच्यात? काय आहे एवढं? मी कोण आहे? कोण आहे तू? मी कोण आहे? हा तूच. मला सांग, सई मॅडम तुला पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळेस काय म्हणाल्या? गौऱ्या स्किट मस्त झालं. आणि मला काय म्हणाल्या? काय म्हणाल्या? सर.
तुम्ही काय करता सर? गौरी अरे शेवटी जवाहिराला कळतं रे, हिरा कुठे कोळसा कुठे. गप्पा यार, तू जरा गप्पा बस ना. मी तुला इथं आणलंय ना, तू जरा गप्पा बस ना, जास्त बोलायचं नाही. ओ बाई, कारण ना माझ्याकडे बघून मी तुम्हाला पैसे दिलेत ना, प्लीज प्लीज. तुझ्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला. का पण तुझ्याकडे बघून झोप येते मला. तू हसू नको रे, फ्रेंडशिप मध्ये आहे, हसू नको, जरा शांत बस ना. माझा चेहरा बघितला की झोप येते. अरे हा चेहरा बघितला ना की अख्खा महाराष्ट्र ताजा तावाना होतो. काय झालं तुला? ऍक्च्युली कफ झालाय. त्याच्यात हात घालून किटली बाहेर काढीन मी. सांगायचं ना तुम्हाला कप झालंय. आतमध्ये चला, हळद दूध देते तुम्हाला. एक मिनिट थांबा 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 थांबा. तुम्ही याला हळद दूध पाजणार आतमध्ये जाऊन, हा, आणि ते मी बघणार, त्याचे पैसे मी तुम्हाला देणार. या बघा, मी इथं लावणी बघायला आलोय. मगाची लावणी राहिली ना, ती पूर्ण करा आधी, ती पूर्ण करा. आणि प्लीज माझ्याकडे बघा, त्याच्याकडे बघू नका. माझी बैठक, माझे नियम. मी कोणाकडे पण बघून नाची ना. नाही, तुमच्या मनाप्रमाणे नाचा. मग कसं आहे, माझ्याकडे पण बघा, त्याच्याकडे असं पटकन बघा, परत माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. हा चालेल. बसा तिकडं. दत्तू लपतो जरा 2 मिनिटं. हा करायची का सुरुवात? हा हा. पापडांची तोरणं बांधून डोळ्यावरती, पापडांची तोरणं बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळती काळजातली फिरती, जवळ या. अरे थांबा, याला काय अर्थ आहे यार? माझ्याकडे बघताना पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती, ह्याच्याकडे बघताना नजर भिरभिरते, असं का? गौरी यार ठीक आहे ना यार, तुझं जुनं झालं यार, माझ्यात कसा फ्रेशनेस आहे ना. मी पैसे देतो ना बाई, तुम्ही माझ्याकडे बघून नाचा ना. त्याच्या डोळ्यामध्ये असं काय आहे त्याच्याकडे बघताय? माझ्याकडे काय? हा माझ्याकडे काय? हा तुझ्याकडे काय? मला सांग, तुला प्रसाद सर काय म्हणाले? गप्पा यार. त्यांना कुठं माहिती यार तू रोज रोज येणार आहे म्हणून. त्यांना वाटतं तू एकच दिवस येणार आहे म्हणून ते बोलले. जाऊ दे, सोडणार तू यार. हा हे बाई ऐका ना प्लीज, मी काय म्हणतोय, मी तुम्हाला पैसे देतो, मी तुम्हाला गिफ्ट पण देतो की नाही, त्या सोन्याच्या अंगठ्या मीच दिल्यात की नाही, परफ्यूम पण मीच देतो का नाही, कपडे पण चांगले चांगले मीच दिलेत ना. मग माझ्यासाठी नाचा ना, माझ्याकडे बघू ना, प्लीज नाचाल ना. खरं सांगू का? काय ते? तुमच्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला. मग काय होतंय? एवढा राजबिंडा पुरुष माझ्या समोर असताना तुझ्याकडे बघून नाचूच कशी मी? मला एक कळत नाही, ह्याला राजबिंडा लिहून लेखकाला रात्री झोप कशी काय लागते? आणि असं काय हाय काय ते थोबड्यामध्ये? अरे चेहरा बघा, दाढी वाढलेला कासव दिसतंय. ओ बाई, माझ्यासाठी नाचा ना, नाचा ना तुम्ही. नाही नाही का? यांच्या नजरेत मी एकदम घायाळच झाले. माझ्या नजरेनं बाणच सोडावं असं वाटतं. मला एक कळत नाही, तुम्ही ह्याला बाण मारता की माझी? असं करू, माझ्यासाठी तुम्ही नाचा ना. हो हे बघ, मी तुझ्यासाठी नाचू शकत नाही. का? कारण याच्यावर माझं प्रेम जडले. काय? हो, याच्यावर मी मनानं कधीच तुमची झाले. याच्यावर? आणि हा, लायकी आहे का तुझी माझी लावणी बघायची? तू माझी लायकी काढलीस, हा. आता सोडत नाही तुला मी. जाडे बघ, तू माझी लायकी काढलीस. तू झालं काय? सांग तरी बाळा, झालं काय? माझ्या आयटम तिला काय बोलायचं नाही. कोणाबद्दल? माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. थांबा जरा जरा थांबा. अरे दत्तू, जर दोघांनी एकमेकांकडे बघा रे, कुठली जोडी आहे ही? गणपतीला दोघांनी एकत्र फिरू नका, न तो लोक 51 रुपये समजून पेटी टाकतील. माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. परत बोल बेबी. क्या सुलूक किया जाए, मार दिया जाए या छोड़ दिया जाए? मालक, मला असं वाटतंय त्यांनी आपल्या समोर लावणी करून दाखवा.
लावणी करायचं मग उठशील तर मी लावणी करेल ना तू. अरे हात मी ना लावणी करणार. जा मी ना करत लावणी. कापीन ना. काय मला कापणार? काप काप मला. मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. काप. एक काम करतो, चेक वरता एक शून्य कापतो. इथं थांब. नाचतो. वाजव रे. मजा आली, सुंदर झाला. सई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काहीही बोलायच्या आधी मला आणि प्रसादला तिकडे यायचंय. दिवसांनी तुमचा चक्कीत जाळ परफॉर्मन्स बघितला. मन भरून आलं, समाधान झालं, पोट तृप्त भरलंय. थँक्यू. मी अशा तुमच्या परफॉर्मन्सची खूप दिवस वाट बघत होते आणि आज तो मला मिळालेला आहे, याचा मला खूप आनंद आहे. वने, पाठीनं जो डान्स केलास ना तू, कमाल, क्लास. दत्तू, अमेझिंग. म्हणजे दिवसेंदिवस तू छान खुलत चाललायस आणि आय एम शुअर की तुझा परफॉर्मन्स बघून इथले खूप लोक इन्सिक्युअर होतील या लेवलचा तू परफॉर्म करतोयस. त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप कॉन्फिडन्स लागतो मित्रा अशा आर्टिस्टबरोबर ताकदीने उभं राहून त्यांच्याबरोबर त्यांनाच तितक्याच ताकदीची साथ द्यायला, आणि तू ती देतोयस त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौऱ्या, अमेझिंग. नेहमीसारखी एनर्जी. गौरव इज आय थिंक बॅक. आज जळणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे बघू आपण. एखाद्या परीक्षेत जेव्हा मुलाला कमी मार्क पडतात ना, आई वडील मायेने ओरडतात. लगेच पुढच्या परीक्षेला मुलगा बोर्डात येतो ना, तेव्हा फार अभिमान वाटतो. वंडरफुल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. आउटस्टँडिंग म्हणजे खरोखर माझ्याकडे शब्द नाही. दत्तू, तू कमाल केलीस, कमाल केलीस तू. आणि तू काय करतोयस हे तुला कळत नाही. आणि मी देवाकडे प्रार्थना असेल मनापासून की तुला कधीच कळू नये की तू काय करतोस, तर त्याचा आनंद आम्हाला कायम घेता येईल. वनिता, सुपर्ब ठसकेबाज परफॉर्मन्स होता. गौऱ्या, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, आणि जे काही आहे ते प्रेमापोटीच आहे. आणि तुला फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर मला तुला हॉलिवूडमध्येही पाहायला खूप आवडेल. माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी, रादर तुमच्या तिघांच्या पाठीशी. वंडरफुल. गौऱ्या, खास तुझ्यासाठी शेअर आहे आणि खास आपल्या लेखकांकडनं लिहून आला आहे. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. यू उदास न रहा करो, दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो, वरना अपनी पैंट उतर जाती है. वा वा वा. पण एकंदरीत खरंच खूप छान झाला परफॉर्मन्स. 51 रुपयाची नोट समजून मला दी बेस्ट होता. क्या बात है. थँक्यू सो मच फॉर दिस. छान. हो आल्या. अरे वा वा वा, छान. हे घ्या डोसा. झालं पिऊन येते मी. ही कुठली पद्धत आहे नवऱ्याला चहा द्यायची? मग कपात तरी कशाला आणला? किचन मधून फेकायचा ना. मिळतायत ना 2 घोट, उपकार समजायचे. ए गिळायला काय केलंय? काय केलंय? काय कुणाचा फोन आहे? अरे ओमकारचा फोन आहे. हा ओमकी बोल. काय
नाही रे, घरीच आहे घरी. हा ये तू ये ये घरी, घरीच आहे ये काय ये हा? तुम्हाला आधीच सांगून ठेवते मी 2 माणसाचा स्वयंपाक केलाय. आणि मग मी 2 म्हणजे आपण दोघं. नाही मला वाटलं तुम्ही दोघे आणि मी एकटा. तुम्ही का बसा. आणि काय हो तुमचा तो मित्र पीठ माग्या फुकट खाऊ ओंक्या रोज कसा येतो लाल गळ्यात आपल्याकडे जेवायला. मी त्याला बोलवतो का? मग आता ये कोण म्हणलं? ये माझे पप्पा म्हणले का? फोनवर त्याला बोलू का नको येऊ म्हणून? तुम्हाला सांगून ठेवते. बोट खाली कर. आल्या पावली तर तो गेला नाही ना तर तुम्ही आहे आणि आज मी पण आहे. अरे पण मी काय करू यार? घरात आल्यापासून कंबरड मोडून गेलं माझं हेट पर बडवून. हेट पर भाकऱ्या अच्छा गिळायला लागतात ना, आम्ही अशा थापत असतो. बरं तुम्ही आज एक काम करा. काय? उद्यापासून तुम्ही त्याच्याकडे जायचं गिळायला, मी तुमचं जेवण बनवणार नाही. नाही असं करू नको ना यार, चुकीचं वाटतं हे. चुकीचं वाटतं? हा आपण एक काम करूया का? काय? तो जसा येईल ना तसं आपण खोटं भांडण करूया, चालेल? म्हणजे आल्या पावली तो निघून जाईल. तो बिन लागल्यासारखा घरात आला तर मग आपण अजून मोठ्याने भांडू. मग त्याने आपलं भांडण सोडवलं तर आपण दोघं मिळून मारू त्याला. खोटं ना? नाही खरं कसं रे, कसं वाटेल त्या बिचाराला? कसं वाटत? बिनलाजासारखा रोज येतो ना आपल्याकडे जेवायला, तेव्हा नाही कसं वाटत त्याला? जाऊ दे नाही आज एका भाकरीचा हिशोब लावला ना, नाव लावणार नाही वनी मी. हा गौऱ्या बघा भाग जा रे मेरे प्यारे दोस्त, तू भाग जा. दाबा शिवला तुमचा. इकडे या. भाग जा कुणाला सांगतोय? हा तुमच्या आसपास मारून उसळच करते मी. हा अरे उसळ करायला मी काय मटकी आहे का? अशी फटकी देईल ना चटकशी वर जाशील, लक्षात ठेव. चटकीशी वर जायला मी काय तुम्हाला मटकी वाटली का? कशाला भांडताय? कशाला का भांडताय? भांडताय का म्हणजे प्लॅनला भाग जा. प्लॅनला काय? एक मिनिट. काय मी आता जे काय बोलले त्याला सांगायचं नाही, नाहीतर पाणी म्हणून चंद्रावर झालं. कळलं तुम्हाला? त्यांना सांगायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हळू मार ना. खरं कशाला मारते? खरं भांडण कसं वाटेल? टाक मारून माझ्या मित्रासमोर. बघितलं तुझ्या मित्राची कशी अवस्था आहे, किती त्रास देते ही बाई. वहिनी तू मला मारलं? गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा, तू मला मारलं? गौऱ्या बोलून विषय सुटतात. ओमी ही मेली आता. नाही हिचा आता मर्डर करतो का? गौऱ्या नाही सांगतो तुला. गौऱ्या बघ. आजची कुची खावा बाबा. गौऱ्या तू का मारलं मला भावा? हा तू का मारलं? का म्हणजे? का मारलं तुम्हाला? का म्हणजे बघ. काय बघ वहिनीकडे बघ. बघितलं? नीट बघ. नीट बघ. भाऊजी तुम्ही तरी बघा ना माझ्याकडे. नाही माझी हिंमत होत नाही. म्हणजे मित्राच्या बायकोकडे कसं बघू मी? बघ कशी देवी सारखी बायको, एकदम सुशील इनामदार. सुशील इनामदार? तूच मला सुशील. अरे त्यालाच नवरी भेटत नाही म्हणून सोनी मराठीनं अख्खी सिरियल काढली, नवरी मिळेल नवऱ्याला. तो सुशील नाही. मग अरे सुशील म्हणजे समजूतदार, सुशिक्षित, प्रेमळ, तुझ्यावर प्रेम करणारी, तुला सांभाळून घेणारी बायको भेटली तुला. अरे एवढे गुण आहेत तिच्यात, भरभरून गुण आहेत, तुला काहीच वाटत नाही. अरे कदर कर तिच्या गुणांची कदर कर. नाही गौऱ्या, अरे इथं लोकांना बायका भेट ना म्हणून दाढी मिशा वाढवून देवा पुढं सतरंजी टाकून रडावं लागतंय. काय माझा मित्र याच्यावर माझा विश्वासच नाही. अरे गौऱ्या, बायकांबाबतीत एवढा नॅरो माइंडेड विचार करतोस तू. बरोबर बोललात भाऊजी तुम्ही. नॅरो माइंड विचार केला तर एवढी ब्रॉड बायको मिळाली. बॅल बॉटम विचार केला असता तर केवढी मिळाली असती. गौऱ्या मारून टाकी ना तुला. माझ्या घरात येऊन मला मारून टाकशील? मग तू मध्ये बोल नको. अरे इथं लोकांना बायका मिळत नाही म्हणून मंदिरात पुढे झोपावं लागतंय. तू असं करतोय? लाज वाटली पाहिजे तुला. मला लाज वाटली पाहिजे? बघ एक मिनिट थांबा. किती ओव्हर ऍक्टिंग करशील? आपलं काय ठरलं होतं तसं बोलूया ना. याला सगळं काय लागलं आता. ते माझ्याबद्दल चांगलं बोलतात ना, तुमच्याच मनात वाईट आहे त्यांच्याबद्दल. माझ्या मनात? होय माझ्याबद्दल वाईट आहे? वहिनी हा भाऊजी. हा काय म्हणाला मला वहिनी? अरे नाही हिचं नको ऐकू. वहिनी मला ऐकू द्या. वहिनी माझा मित्र माझ्या मघारी काय काय बोलतो मला ऐकू द्या. वहिनी काय बोलला मला? या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल अजिबात चांगले विचार नाहीत भाऊजी. नाही रे ओमी,
नाही भाऊजी. काय बोलतो हा माझ्या माघारी मला? हा माणूस तुम्हाला पीठ माग्या फुकट खाऊ असं म्हणतो भाऊजी. तुला असं वाटतंय? शट अप. एका शब्दान बोलायचं नाही. तुला असं वाटतंय? शट अप म्हणजे शट अप गौऱ्या. एका शब्दान बोलायचं नाही. माझ्या माघार हे असलं बोलतोस तू मला? अरे मैत्रीवर पाणी टाकलंस तू गौऱ्या. अरे मी शट अप म्हणजे शट अप. मारून टाकीन तुला. अरे मी नाही, हीच बोलते. तुला माहितीये का, तू आपल्या घरी जेवायला येतो ना, रोज काढते ती की तुमचा मित्र जेवायच्या टायमाला आपल्या घरी येतो, गिळतो आणि तू गेला ना तर माझी भांडण करते रे. तुला काय सांगू? अरे लय डेंजर आहे, लय डेंजर आहे. साधी बाई नाही, लय डेंजर आहे. मदन चोप्रा. तू मधन वहिनींबद्दल एक पण शब्द बोलायचा नाही. मी सहन करणार नाही. भाऊजी तुम्हाला असं वाटतं का मी तुमच्याबद्दल असं बोलत असेल का? भाऊजी तुम्ही माझ्या भाऊजी सारखेत. मी नाही बोलत तुमच्याबद्दल. नाही वहिनी नाही. एकही शब्द बोलू नका. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ना भाऊजी. मी याला ओळखतो ना, याला आधीपासून ओळखतो. शाळेत असताना सुद्धा वर्गात हा माझ्या माघारी माझ्याबद्दल वाईटच बोलायचा. काय सांगता भाऊजी? हो, शाळेमध्ये ना सुलोचना नावाची मुलगी होती. याला ना त्या सुलोचना बरोबर झंकाट करायचं होतं. मला काय सांगता भाऊजी? म्हणूनच हा मला नावं ठेवत होता आणि तिच्याशी तासन तास गप्पा मारत होता. चिचा, आवळा, बोरं, तुरीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा सगळं दुसऱ्याच्या शेतातून आणून तिला द्यायचा. ती नको नको मला नको आहे ना तरी बळबळ द्यायचा. मोर दाखवतो म्हणून शेतात नेऊन उसाच्या स्वतःच केसांचा पिसारा बनवून नाचायचा. लय चालू मोर आहे यो. पण मला वाटलं बहिणी, मला वाटलं की आपलं नाही आपल्या मित्राचं भलं झालं ठीक आहे, पण नाही. शाळेत डबरी मास्तरांची पोरगी आली तेव्हा तिच्या मागं लागला. अजून हाय का? अजून पण हाय. कोण? फेसबुक वर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पण तिने ऍक्सेप्ट केली नाही म्हणून मुलीचा अकाउंट काढून तिच्याशी बोलतो. काय केलं होतं? अरे सगळं खोट आहे. हे सगळं ह्याने केलंय. हा सांगायचा मुलीला चला मोर दाखवतो म्हणून आणि घेऊन जाते शेतात. यांनी लय मार खाल्ला गाववाल्यांचा, माहितीये का तुला? मग म्हणून हा मंदिराजवळ ना चटई टाकून बसतो. या बघा, चोर तो चोर, वर्षीर चोर. मी चोर आहे? चोर आहे मी? चोर आहे. ठीक आहे, हाय मी खोटाला, हाय मी चोर. अरे तुला बोलतो मी भिकारी, पीठ माग्या आणि साधा सुद्धा पीठ माग्या नाही रे, महा पीठ माग्यास तू. तुला आयुष्यभर असा सरशील आणि त्याच चटईवर मरशील. हे खांदे हलू नको, निघ माझ्या घरातून. ए बॉबी देवल निघ इथून. एक मिनिट भाऊजी, या घरात न कुठेच जाणार नाही. नाही बहिणी, मला थांबवू नका, मला जाऊ दे. भाऊजी तुम्ही नाहीच रे, तुम्ही कुठं जायचं नाही. आणि गेलं ना तर आपण दोघं घर सोडून जायचं. वहिनी तुम्ही माझ्यासाठी घर सोडणार वहिनी? हो भाऊजी. नाही वहिनी, वहिनी संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणार. तुम्ही त्रास करून घेऊ नका वहिनी, मी जातो वहिनी. ए डबल ढोलकी, तुझं काय मध्येच जाणार आहे? तुम्ही दोघांनी जा. तो स्वयंपाक बांधा ना, तो कपड्यात बांधा आणि निघा. बस स्टँडला गाडी लागलेलीच आहे आणि तू गेली ना मी समजेन माझी बॅट गेली. हे बघ गावात ना, गावात पेढे वाटेन मी, पेढे. निदान मी ह्या पैशानी लिमनेटच्या गोळ्या तरी वाटेल. रडू नको इथं. मी गेल्याशिवाय माणसाला माझी किंमत कळणार नाही. मी जातो भाऊजी. तुम्ही रडू नका वहिनी, वहिनी तुम्ही रडू नका प्लीज, वहिनी रडू नका. अरे गौऱ्या तुला काहीतरी वाटायला पाहिजे. गौऱ्या मला काय वाटायला पाहिजे? काय झालं वहिनी? वहिनी मला डोकं दुखायला. भाऊजी मला पिक्चरला घेऊन चाललं. भाऊजी पिक्चरला नेल्याशिवाय माझं डोकं बदल होणार नाही. अरे गौऱ्या तुझ्यामुळे बाईला पिक्चरला न्यावं लागतंय. मग वहिनी चला तुम्ही, मी तुम्हाला पिक्चरला जाऊ आणि बाहेरच खाऊ, हॉटेलात खाऊ. भाऊजी पिक्चरला जाऊ आणि हॉटेलात खाऊ. पण वहिनी मी पाकिट विसरलोय. तू जन्माला आला ना तेव्हापासून पाकिट विसरलाय. भाऊजी पाकिट, माझं पाकिट. भाऊजी तुम्ही ठेवा माझं पाकिट दे रे. आजपासून हे पाकिट तुमचं. भाऊजी भाऊजी चला 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 वहिनी, पिक्चरला घेऊन चला. भाऊजी चला, तुम्ही त्रास करून घेऊ नका वहिनी. चला तुम्ही, चला वहिनी, वहिनी चला. म्हणजे माझ्याशी भांडण करून ह्यांचा बाहेर जायचा प्लॅन होता की तो ओमकारला बाहेर काढायचा माझा प्लॅन होता. मी तुम्हाला सांगतो ना, लग्न न झालेल्या मित्राला सहानुभूती अजिबात दाखवू नका. ऐका माझं. अरे ओमक्या, अरे माझी बायको राणी.
नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका अपमान गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तुम्हाला माहितीये मी आज इथे कशासाठी आलोय? अपमान करून घ्यायला. छोटे लोक छोटी सोच. बड्डेला काय दिलंस? फरसान. फरसान फरसाण. हो बड्डेला असे पाकिट दिले. माझा बड्डे बड्डे. आज मी इथे मला इथे दहीहंडीचा सेलिब्रिटी म्हणून बोलवलंय मला. येस मला सुपारी दिली ती पण 50,000 रुपयांची. खांडेकर कितीची? 50,000. ओ सॉरी तुला माहिती नाही ना 50 किती? 5वर 4 शून्य. एकक दशक शतक हजार 10,000. आराम कर आराम कर. काय समीर दा आराम आहे? सकाळी मस्त बोलत होता. आज आराम आहे ना? आराम करा. स्किट आल्या भरभरून स्किट आल्या. सुपारा मी मारतो ठीक आहे. आणि आपल्याला काय पार्टनरची गरज नाहीये. आपण अकेला ही काफी. अकेला मग एकट्याने कर स्किट. ए वने राव रे ग. तू एवढा काय रागवतो यार? ही सुपारी तूच मला दिलीस ना. म्हणे 50,000 यार 50,000. अख्ख्या तिसऱ्या सीझनचे मिळून पण एवढे होत नव्हते रे माझे. अरे बाई जरा थांब ना. मग पैसे तर हातात येऊ दे. किती घाई करतो यार? 50,000 पाहिजे ना. तुला माहितीये का बाई काय? ही हंडी जिने आयोजित केले ना हा. ती वन्नी अन्नी. कोणी? वन्नी नाही रे वन्नी अन्नी. अरे मी अण्णा ऐकला होता. अन्नी कोण आहे? अरे ते जाऊ दे रे. वन्नी अन्नी. अरे जाम डेंजर आहे का ती बाई? हो काय? कधी इथे तू तयार राखायला ना तयार. माहिती आहे का? एकदम Yes. डेंजर आहे आपले बाई. हा अन्नी. क्या पब्लिक कैसे हो? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय जवान मित्रमंडळासाठी. सॉरी मला वाटलं 9 थर लावले. सॉरी सॉरी. क्या बने बच्ची कैसा? बहुत दिन के बाद दिख रहा है रे. पाय लाग. हाँ. ए पाय पण ना. सॉरी मी माझ्या गुरूंशिवाय कोणाच्या पाया पडत नाही. पैसे अन्नी देणार आहे. आणि पाय लागू. ठीक है ठीक है. क्या रे लंगूर तू इधर क्या कर रहा है? तिकडे जा ना गर्दी सांभाळ ना. सेलिब्रिटी गौरव मोरे येणार. चल निघ. अन्नी सेलिब्रिटी गौरव मोरे हेच आहेत. यायचे हो गौरव मोरे. तोबडावर तर वाटत नाही पण बाबा नाव ऐकलं आपल्या फंटर लोकांना. थँक्यू थँक्यू. बने कडक आयटम आणला. अरे मोरे काय करतो तू? कॉमेडी. हा हो. कर ना मग. हा? हा काय कॉमेंट्री कर. नाही नाही असं एकट्याला होत नाही. त्यासाठी पार्टनर लागतो. आता कळलं? पण नाही जमणार ना. पार्टनर लागतो. एकट्याला होणार नाही ते. बने? त्यासाठी पार्टनर पाहिजे. मेरे को ना बोल रहा है. अन्नी करेगा ना हो. मेरे को ना बोल रहा है. तेरे को पता है ना मेरे को ना सुनने की आदत नहीं है. हा तिला अमा ऐका सवय आहे. ए भाई यार तू कर ना यार काहीतरी काहीतरी इचिक पिचिक कर ना. असं कसं करणार यार माझं पार्टनर? ए झिंगूर हा. हे काय बघितलं ना? हा. याचा चाप खेचला तर काय होईल माहितीये ना? मी चूप चाप मरेन. कॉमेडी कॉमेडी करतो ना. एवढं कळतंय ना? हा. खोपडीत घुसतंय ना? हा घुसतो कोपडीत. चल मग कर लवकर. हा तर मी कॉमेडी करतोय. काय करतोय? हा गोविंदा लोग हे बाल गोपाल ठोको ताली. तुम्ही टाळ्या ठोकायला सांगितलं त्यांनी गोळ्या मारल्या. काय यार असं कसं शक्य आहे यार? ऐसा ही होता है अपने पास. चल जल्दी से कर. अरे मोरे बघितला का एक आवाज दिला ना गोळ्या डायरेक्ट तुझ्या खांद्याशी आल्या नंतर कळलं ना. करतो करतो. ठीक आहे तर बाळगोपाळ रेडी रेडी. हा रेडी तुम्ही सगळे? यस. तर मी तुम्हाला एक जोक सांगतो. तर मला सांगा अरब कंट्रीमध्ये लहान मुलं कशी रडतात? प्लीज सांगा बाळगोपाळ. हे यू फॅटी बाळगोपाळ तू सांग. नाही समज? ओके. हाय यू स्लिपरी बाळगोपाळ तू सांग. हो नाही नाही ठीक आहे ठीक आहे. मी सांगतो मी. अरब कंट्री मधली मुलं अशी रडतात. UAE UAE UAE. अरे बाप रे बाप मरतो काय मी. हे नको हे थांबवा टाळ्या ए थांबवा. छपरी इधर आ रे. वा थांबवा. इधर आ. जल्दी से आ. काय रे UAE मध्ये जाऊन काय केलं? हा? काय केलं? याच्यासाठी पैसे
याच्यासाठी पैसे भरले होते? फालतूपणा नाही करायचा. चल निघ इकडून. निघ. तू काय बोलवतो रे युएचा? नाही तो बरोबर नव्हता चोक. ऍक्च्युली दुसरा आहे माझ्याकडे. ऐकाव लवकर चल. ते काय सगळे भाई हिंदी आहेत ना, तर कदाचित त्यांना मराठी कळलं नसेल तर मी हिंदीत जोक सांगतो. बाळगोपाळ मी आता हिंदीत तुम्हाला जोक सांगतो. एकदा काय होतं, ती चपाती आहे ना, चपाती वो रोती आहे. चपाती कळलं काय? फुलका. चपाती लेडीज सोबत इज्जत मध्ये बोलायचं. हाँ इज्जत मध्ये बोलतो. तो चपाती ना रोती है, तो एक जना के चपाती को पूछता है, हे चपाती तू क्यों रोती है? ती बोलते मैं रोटी हूं ना क्योंकि वो आटा नहीं. अरे बाप रे बाप, हा जोक तर म्हणजे इधर आ रे, इधर आ. मी जल्दी आ. मला बोलवली हो? रोटी बंडर में क्या राडा किया? कोणी मी? हाँ? वो आटा पीटा का बॉक्स किधर है? तुम्हाला आटा पिठाचा बॉक्स कळलेला आहे तुम्हाला? सॉरी 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 आणि सॉरी ते मी कुठं चुकलो. चुकता? नाही नाही सॉरी नाही प्लीज प्लीज मला माफ करा. मी मला सॉरी. चल भाग. कुठे भागू? भाग. इकडे उधर भाग. प्लीज प्लीज चालू. क्या रे आटा का क्या? नहीं हो क्या वो जोक अच्छा नहीं था. उसका मतलब मैं आपको समझाता है. एक्चुअली आपको मतलब नहीं समझा, इसके लिए वो जोक गया. अरे इसको कुछ नहीं आता है क्या रे? बने किधर से लाया इसको? अरे बन्या, अभी मैं काय करू? करना यार काहीतरी, आपली इज्जत घालवतो यार तू. काय करू यार, अजून मला काय जमतच नाही, काय करू? चल चल. तेरे को आवाज निकालना आता है? कुठून? कुठून काय? आणि काय बोलली? आवाज निकालना आता है म्हणजे मिमिक्री करू शकता का तू? मिमिक्री नाही ना यार, आपला प्रांत नाही यार, तू मिमिक्री कर ना यार. अरे हा है ना, करेल ना मिमिक्री. मी ट्राय करतो चल जल्दी से कर. दादा कोणके साहेबांचा आवाज काढण्याचा प्रयत्न करतो. एकदा मला जोक सांगतो, जोक सांगतो. एकदा काय होतं माहिती आहे का, जेम्स बॉन्ड आज जंगलात जातो. त्याला समोरचा डुक्कर, तो डुकराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो हाय आय एम बॉन्ड, जेम्स बॉन्ड. त्याला डुक्कर बघून म्हणतो हाय आय एम डुक्कर, राम डुक्कर. आणि दोघे निघून जातो. त्या मायाला जे कुठे अरे येत नाही ना बे, येत नाही बोलत राहा, येत नाही ना बे मला. कशाला सुपारी घेतली? सुपारी कशाला घेतली? ए चल चल ठीक आहे. तू चमन बग्गाचा आवाज काढ. हे बघा चमन बघा कोण आहे मला माहित नाही. चल ठीक आहे. तू चंदू चमेला का आवाज निकाल. चल बने इकडे. आता हा कोण आहे चंदू चमेला यार? अरे भाई तू कर ना यार, ऍक्टर समजतो ना स्वतःला. काहीतरी इम्प्रोवाइज कर ना. चल ना. चंदू चमेला कसा? जल्दी. हा करतो. चंदू चमेला ते एकदम करतो. ए भाई बोले इधर आके बैठना यार. ले 1 2 3 4 चंदू चमेलाची पोरं हुशार. 1 2 अरे आज खेलेंगे चिल्लम से होली, आज खेलेंगे चिल्लम से होली. जबरदस्ती आवाज काढायला होते ही ढोली. काय बोला? इधर आ. जाने दो. जमत नाही मला. तूने अपने मौसी का आवाज लड़के के माफिक काय को निकाला रे? चंदू चमेला ही बाई आहे? हा पहिला काय ना सांगितलं मला काय माहिती ही बाई आहे म्हणून. मी हे नसतं केलं मग मी. क्या रे बने किधर से लाया इसको? कुछ नहीं आता. चल भगा इसको. चल जा रहा हूं, मेरा पेमेंट दो, मी जाता हूं. पेमेंट हा समोर ठेवल्याचा घेऊन ये. कुठं आहे? समोर कुठं आहे? समोर 9 थर लावायचे. 9व्या थरावर तू चढायचं. वरती अंडी बोडायची. तिथून वाउचर घेऊन यायचं. इथे द्यायचं, साईन करायची. मी पेमेंट देणार, घेऊन जायचं. हे सगळं कोणी करायचं? तू. मी 9व्या थरावर जायचं, तिकडनं वाउचर घेऊन यायचं. अरे मी टेबलावर चढलो तरी मला चक्कर येते. हा ए बने मला उंचीचा फोबिया यार. म्हणून तुझी प्रगती होत नाही. आहेस तिकडेच आहेस. बरोबरचे बघ कुठे पोहोचले. मी ना मला कायच्या काय करायला लावता यार. हे सोडून सांगा ना. 2 थराची हंडी लावा ना, फोडतो मी. ठीक आहे वंटाय, तेरे लिए 2 थर की हंडी. हा तू खालच्या थरावर, आपण वरच्या थरावर. आणि तुमचा फंबल पडलाय. तुम्ही आता काय बोलत माहिती का की मी सेलिब्रिटी, युनिव्हर्सल सेलिब्रिटी गौरव मोरे खाली आणि त्याच्यावर तुम्ही युनिव्हर्सल सेलिब्रिटी. तू करेक्ट ऐकलंय भावा. तू खाली, आपण वरच्या थरावर. हा चल बने घे. या मोबाईल मध्ये ना फिल्टर पाडा कुटुंब असा व्हॉट्सअप ग्रुप आहे.
त्यांना मेसेज कर डायरेक्ट स्मशानात द्या. काय नाही होणार नीट उभा यार. मी सपोर्ट देतो. काय ना, अरे माझ्या बरगड्या बाहेर येतील. बघायला. कर ना यार तू. नको काय. उभा. चल, चल, होईल, होईल, होईल. लगेच होईल, 2 मिनिटं. क्या यार किधर से लाया चल निकाल इसको हट. अरे आणि फालतू. करेगा ना. क्या करेगा? करना यार. काय करतोय तू? काय करू? अरे इनको छोड़ना यार, कोई दूसरा दो ना है, उसको मैं खंदे पे लेता है ना यार. दूसरा चाहिए तेरे को. हाँ. चले बने खांडेकर को बुला. कोणाला? खांडेकर तोच बोलला तुला इथे बोलवायला. तू सगळे चॅलेंज एक्सेप्ट करशील. तू सांगितलं ना मी असं सगळं ऍक्सेप्ट करणार आहे म्हणून. 5 मिनट रुको, 5 मिनट. अभी आता है मैं. ये किधर? चैलेंज में एक्सेप्ट करता है. अभी आया मैं. किधर जा रहा है? अभी आया. रुको. अरे